नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाडीबीटी या पोर्टलवर शाळेची नोंदणी कशी करायची। त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कोणतेही वेब ब्राउझर सुरू करायचे आहे। त्यामध्ये सर्च बार मध्ये premetricmaha.it.org असं सर्च करायचे आहे। त्यानंतर सर्च केल्यानंतर आपल्या समोर महाआयटी ची पहिलीच वेबसाईट दिसेल। त्यामधील लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर लॉग इन पेज ओपन होता है। आपल्या समोर असे लॉग इन पेज ओपन होईल। त्यामध्ये एंटर युजर नेम आणि पासवर्ड या दोन गोष्टी आपल्याला भरायच्या आहेत। तर प्रथमतः जो युजर नेम आहे तो जरासा वेगळा असणार आहे। तर वेगळा कसा असणार आहे, या ठिकाणी एक नमुना दाखल एक युजर आयडी आपल्याला लाल रंगात दाखवलेला आहे। तो आपल्याला नीट पाहून त्या ठिकाणी टाकायचा आहे। त्यामध्ये प्री म्हणजे प्री मॅट्रिक्सचा 3 अक्षर प्री अंडरस्कोर, त्यानंतर कॅपिटल मध्ये एसई, त्यानंतर आपला 11 अंकी युडॅश नंबर संपल्यानंतर पुन्हा अंडरस्कोर आणि त्यानंतर प्रिन्सिपल असे अक्षर आपल्याला युजर नेम मध्ये टाकायचे आहेत। आणि युजर नेम टाकल्यानंतर आपल्याला जो पासवर्ड टाकायचा आहे, आपण जर प्रथमतः लॉग इन करत असो तर आपल्याला इथं एक डिफॉल्ट पासवर्ड दिलेला आहे। त्या पासवर्डने आपल्याला लॉग इन करायचं आहे। या ठिकाणी डिफॉल्ट पासवर्ड आहे pass@123 हा पासवर्ड टाकून त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन या ठिकाणी लॉग इन वर क्लिक केल्यानंतर आपलं प्रथम सुरुवातीचं लॉग इन ओपन होईल। मग त्या ठिकाणी आपल्याला पासवर्ड चेंज करण्याची सूचना दिसेल। त्यामध्ये पहिल्या फील्ड मध्ये आपल्याला आपल्या मुख्याध्यापकांचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या फील्ड मध्ये मुख्याध्यापकांचा चालू असलेला मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे। आपल्याला यानंतर प्रत्येक वेळेला ज्यावेळी ओटीपी लागेल, ओटीपी आपल्याला या नंबरवर मिळणार आहे। त्यामुळे आपल्या जवळ जो मोबाईल नंबर आहे तो आपण नेहमी वापरत असो तोच मोबाईल नंबर या ठिकाणी आपण टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी एंटर न्यू पासवर्ड आपल्याला जो पासवर्ड तयार करायचा आहे तो टाकायचा आणि या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे। कन्फर्म पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला गेट ओटीपी फॉर आधार, आपण आधारला जो आपला मोबाईल नंबर लिंक आहे त्या लिंकवर आपल्याला ओटीपी येईल आणि तो ओटीपी या ठिकाणी सबमिट केल्यानंतर आपण तयार केलेला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड आपल्या शाळेच्या लॉग इनला सेट होईल। त्यानंतर आपल्याला करायचं आहे, आपण जो पासवर्ड सेट केलाय त्या पासवर्डने आता आपल्याला लॉग इन करायचं आहे। आता आपण जो पासवर्ड तयार केला होता त्या पासवर्डने आपण लॉग इन करूया। तर आपला युजर आयडी आहे प्री अंडरस्कोर, त्यानंतर एसई कॅपिटल मध्ये, त्यानंतर आपला युडॅश नंबर, पुन्हा अंडरस्कोर आणि प्रिन्सिपलचा पी कॅपिटल, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड जो आपण तयार केला तो पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड टाकायचा आहे। आपण लॉग इन झालेला आहे। अशा प्रकारे पहिलं लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपल्या पोर्टलची नोंदणी झालेली आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जी दुसरी पायरी आहे ती म्हणजे आपल्या शाळेचे जे स्कूल प्रोफाइल आहे ते आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला डाव्या बाजूला जो मेनू बार दिसतो त्या मेनू मध्ये स्कूल प्रोफाइल वर क्लिक करायचं आहे। स्कूल प्रोफाइल वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक असा वेब पेज ओपन होईल। त्यामध्ये आपल्याला आपल्या शाळेची पूर्ण माहिती त्या ठिकाणी भरायची आहे। जी माहिती ग्रे कलर मध्ये दिसते ती माहिती लॉक आहे। त्या माहितीत आपल्याला कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही। आणि ज्या ठिकाणी
भुरकट किंवा पांढरा रंगाचे जे बॉक्स दिसत आहेत त्यामध्ये आपल्याला हवी ती माहिती आपल्याला बदल करता येते. या ठिकाणी आपण माहिती भरायची आहे. यामध्ये पिनकोड आहे, शाळेचा ईमेल आयडी आहे, शाळेचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, स्कूल वेबसाईट, स्कूल रजिस्ट्रेशन नंबर असेल तर, इस्टॅब्लिशमेंट इयर, स्थापना वर्ष, नंतर या ठिकाणी स्कूल बोर्ड आहे. तर आपला स्कूल बोर्ड आपलं स्टेट बोर्ड येतो. त्यानंतर ई स्कूल अंडर या ठिकाणी ऑर्डर टाकायचा आहे. आणि आपली शाळा मिलिटरीसाठी किंवा ITI नसते त्यामुळे आपण इथे नो करतोय. यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रिन्सिपलची माहिती भरायची. प्रिन्सिपलची माहिती भरताना सुरुवातीला आपल्याला फुल नेम टाकायचा आहे. फुल नेम टाकल्यानंतर आपला प्रिन्सिपलचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी समोर व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला एक टॅब दिसेल. मग त्या टॅब मध्ये आपल्याला क्लिक करून आपल्या मोबाईल नंबरला एक OTP येईल. तो OTP पुन्हा या ठिकाणी टाकून आपण आपला नंबर व्हेरीफाय करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपला वापरत असलेला ईमेल टाकायचा आहे. तो ईमेल पण OTP द्वारे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी शाळेचे जे क्लर्क असतात त्या क्लर्कची माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्यांचं पूर्ण नाव, त्यांचा मोबाईल नंबर, जसं आपण प्रिन्सिपलचा मोबाईल नंबर व्हेरीफाय केला त्याच पद्धतीने या ठिकाणी पण आपल्याला क्लर्कचा पण मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे OTP द्वारे. आणि शेवटी त्यांचा ईमेल टाकून तो ईमेल पण आपल्याला OTP द्वारे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आणि व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपलं शाळेचं प्रोफाईल कंप्लीट झालं आणि आपलं DBT पोर्टलवर पण आपली नोंदणी पूर्ण झाली आहे. तर अशा प्रकारे आपण सहज फक्त 5 मिनिटामध्ये शाळेची नोंदणी DBT या पोर्टलवर करू शकतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अजून काही सूचना असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.